स्टुडंट्स, याआधी आपण क्लासमध्ये सर्क्युलेशन हा जो लेसन आहे तो एनसीईआरटी मधून कंप्लीट केलेला आहे. त्यानंतर आज जो आपण लेसन स्टार्ट करणार आहे तो स्टेट बोर्ड मधला रेस्पिरेशन अँड सर्क्युलेशन हा कंबाईंड लेसन आहे, तो आपण आज सुरू करतोय. याआधी रेस्पिरेशन हा टॉपिक 11th ला होता आणि सर्क्युलेशन टॉपिक 12th ला सेपरेट होता. पण आता रेस्पिरेशन आणि सर्क्युलेशन दोन्ही लेसन जे आहेत ते कंबाईंड झालेले आहेत. याच्यामध्ये सुरुवातीचा जो कंटेंट आहे तो रेस्पिरेशन मधला आणि सेकंड जो आहे तो सर्क्युलेशन मधला आहे. सो याच्यामध्ये सुरुवातीला आपण रेस्पिरेशन स्टडी करणार आहे. रेस्पिरेशन आणि सर्क्युलेशन याच्यामध्ये तुम्हाला सगळ्यांना रेस्पिरेशन म्हणजे काय हे माहिती आहे. तुमच्यापैकी कोणालाही जरी विचारलं व्हॉट इज मीन बाय रेस्पिरेशन तर बऱ्यापैकी मुलांचा आन्सर हे असेल, इनहेल ऑफ ऑक्सिजन अँड एक्सेल ऑफ CO2. इट इज कॉल्ड ॲज रेस्पिरेशन. सो ऑक्सिजन बॉडीच्या आत घेणं आणि CO2 रिच एअर रिलीज करणं याला तुम्ही साधारणपणे रेस्पिरेशन म्हणता. पण आता सगळ्यांना हे क्लिअर पाहिजे की हा फक्त रेस्पिरेशनचा एक पार्ट झाला की ऑक्सिजन आत घेणं आणि CO2 बॉडीच्या बाहेर रिलीज करणं, आणि एवढ्या पार्टला आपण ब्रीदिंग म्हणतो. एवढं ब्रीदिंग झालं म्हणजे रेस्पिरेशन झालं असं होत नाही. रेस्पिरेशन वेगवेगळ्या स्टेप्स मध्ये कम्प्लीट होत असतं. सो या टॉपिकच्या इंट्रोडक्शन मध्ये साधारण आपण या लेसन मध्ये काय स्टडी करणार आहे त्याच्याशी रिलेटेड एक समराइज डायग्राम मी ड्रॉ केलेली आहे. सो ती डायग्राम बघा, म्हणजे आपण इथे काय स्टडी करणार आहोत पुढे हे तुमच्या लक्षात येईल. सो इथे जे साधारणपणे ड्रॉ केलेले आहे रेस्पिरेटरी सिस्टीम ऑफ ह्युमन बीइंग ड्रॉ केलेली आहे. तर या रेस्पिरेटरी सिस्टीम मध्ये सगळे पार्ट डिटेल नाहीयेत, पण जेव्हा आपण इनहेल आणि एक्सेल करतो तेव्हा ऑक्सिजन रिच एअर ऑक्सिजन जास्तीत जास्त असेल म्हणजे फक्त ऑक्सिजन असेल असं होणार नाही. त्याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईड आणि बाकीचेही गॅसेस असतात. सो ही जी एअर आहे ती लंग्स मध्ये किंवा या रेस्पिरेटरी सिस्टीम मध्ये एंटर करेल. रेस्पिरेटरी सिस्टीम मध्ये अल्वेओलाय हा लास्ट पार्ट आहे. या अल्वेओलाय पर्यंत ती एअर इथपर्यंत येणार आहे. एअर इथपर्यंत आली आणि रेस्पिरेशन झालं असं होत नाही. तर इथं आलेली ही जी एअर आहे किंवा याच्यामधला जो ऑक्सिजन आहे त्याचा नेक्स्ट काय होते बघा, हे जे अल्वेओल आहेत हाच पार्ट मी इथे दाखवलेला आहे. या अल्वेओलाच्या बाजूला ब्लड कॅपिलरीज असतात. सो अल्वेओलाय मध्ये जो ऑक्सिजन आहे तो ऑक्सिजन या ब्लड मध्ये डिझॉल्व्ह केला जातो किंवा ब्लड मध्ये डिफ्यूज केला जातो आणि ब्लड मध्ये आलेला कार्बन डायऑक्साईड अल्वेओलाय मध्ये रिलीज केला जातो. तर या ठिकाणी हा गॅसेसचा एक्सचेंज होतो. त्यानंतर हा ऑक्सिजन मिक्स झालेली जी ऑक्सिजनेटेड एअर आहे ती पहिल्यांदा हार्टकडे आणि हार्ट पासून नंतर ती बॉडी पार्टकडे सप्लाय केली जाते. बॉडी पार्ट मध्ये जे टिश्यू आहेत त्या टिश्यू मध्ये त्यातला ऑक्सिजन यूज केला जातो आणि टिश्यू मध्ये किंवा सेल मध्ये तयार झालेला कार्बन डायऑक्साईड त्या ब्लड मध्ये रिलीज केला जातो. आता हेच ब्लड जे आधी ऑक्सिजनेटेड होतं त्यातलं ऑक्सिजन युटिलाइज केल्यामुळे आणि CO2 रिलीज केल्यामुळे हे जे डिऑक्सिजनेटेड ब्लड तयार झालेले ते इथून हार्टकडे सप्लाय केलं जाईल आणि हार्टकडून पुन्हा ते लंग्सकडे दिलं जाईल. लंग्स मध्ये पुन्हा त्याच्यामध्ये ऑक्सिजन मिक्स केलं जाईल. सो या वेळी आपल्या बॉडीमध्ये होणार आहे. आता याही ठिकाणी अजून एक पॉइंट राहिला तो म्हणजे टिश्यू मध्ये इथे जेव्हा ऑक्सिजन रिलीज केला जातो तेव्हा ऍक्च्युअली हा ऑक्सिजन एनर्जी तयार करण्यासाठी यूज केला जातो. सो या सगळ्या स्टेप्स झाल्या म्हणजे रेस्पिरेशन कम्प्लीट होणार आहे. सो याच्यामध्ये किती पार्ट केलेले आहेत बघा. त्याच्यामध्ये जेव्हा आपण इनहेल करतो ऑक्सिजन घेतो आणि CO2 बॉडीच्या बाहेर रिलीज करतो एवढा जो पार्ट आहे याला आपण ब्रीदिंग असं म्हणणार आहे. सो याच्यामध्ये फर्स्ट ब्रीदिंग, त्याच्याही आधी इथं फर्स्ट मी रेस्पिरेटरी सिस्टीम लेबल केलेलं आहे कारण या टॉपिक मध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपण रेस्पिरेटरी सिस्टीम जी आहे ती डिटेल आपण बघणार आहोत. रेस्पिरेटरी सिस्टीम नंतर रेस्पिरेशनच्या वेगवेगळ्या स्टेप्स, त्यातली पहिली जी आहे ती आहे ब्रीदिंग. मी तुम्हाला सांगितलं इथून इथपर्यंत गॅसेसचा एक्सचेंज होतो तिथपर्यंत जो मेकॅनिझम आहे त्याला म्हटलं जातं ब्रीदिंग. सेकंड आहे एक्सटर्नल रेस्पिरेशन. एक्सटर्नल रेस्पिरेशन जे आहे याच्यामध्ये इथला ऑक्सिजन ब्लड मध्ये आणि ब्लड मधला CO2 अल्वेओलाय मध्ये रिलीज करणं, एवढ्या प्रोसेसला एक्सटर्नल रेस्पिरेशन म्हटलं जातं. सो सेकंड पॉइंट आपण तो स्टडी करणार आहे एक्सटर्नल रेस्पिरेशन. त्यानंतर थर्ड आहे इंटरनल रेस्पिरेशन. या ब्लड मधून ऑक्सिजन किंवा CO2 जो ट्रान्सपोर्ट केला जातो तो वेगवेगळ्या मेथडने ट्रान्सपोर्ट केला जातो. तर त्याच्या वेगवेगळ्या मेथड्स आहेत CO2 किंवा ऑक्सिजन ट्रान्सपोर्ट करण्याच्या. त्या मेथड्स आपण इथे बघणार आहे आणि त्याला म्हटलं जातं इंटरनल रेस्पिरेशन. आणि फायनली इथे लिहिलेलं आहे सेल्युलर रेस्पिरेशन. जेव्हा हा ऑक्सिजन सेलच्या आतमध्ये जातो तेव्हा तो ऑक्सिजन एनर्जी तयार करण्यासाठी युटिलाइज केला जातो, त्याला म्हटलं जातं सेल्युलर रेस्पिरेशन. आणि इथे आपलं रेस्पिरेशन कम्प्लीट होणार आहे. सो एकदा रिपीट करते. फर्स्ट तुम्ही स्टडी करणार आहे रेस्पिरेटरी सिस्टीम, त्याचे वेगवेगळे पार्ट्स. सेकंड रेस्पिरेटरी मेकॅनिझम, रेस्पिरेशन कसं केलं जातं तर
त्याच्यामध्ये स्टेप्स आहेत. फर्स्ट आहे ब्रीदिंग, सेकंड एक्सटर्नल रेस्पिरेशन, थर्ड इंटरनल रेस्पिरेशन अँड लास्ट वन इज सेल्युलर रेस्पिरेशन. इथं मी अजून एक डायग्राम ड्रॉ केलेली आहे. मी तुम्हाला इथपर्यंत सांगितलं की ऑक्सिजन टिश्यू किंवा सेलमध्ये रिलीज केला जातो. तर जेव्हा ऑक्सिजन सेलमध्ये येतो तेव्हा सेलच्या आतमध्ये मायटोकॉन्ड्रिया हा ऑर्गॅनल, इमॅजिन करा ही सेल आहे. सेलच्या आत जेव्हा ऑक्सिजन येतो तिथून तो मायटोकॉन्ड्रियामध्ये रिलीज केला जातो किंवा ट्रान्सपोर्ट केला जातो. त्यानंतर सेलच्या सायटोप्लाझम मध्ये जे ग्लुकोज आहे, जे आपण फूड मटेरियल खाल्लेलं आहे, ते ब्रेक करून त्याच्यापासून पायरुव्हिक ऍसिड फॉर्म केलं जातं. पायरुव्हिक ऍसिडचं कन्व्हर्जन ऍसिटिल कोएन्झाइम ए मध्ये होतं. आता हे ऍसिटिल कोएन्झाइम ए सायटोप्लाझम मधून मायटोकॉन्ड्रियामध्ये एंटर करतं. सो इकडून ऑक्सिजन आणि हे ऍसिटिल कोएन्झाइम ए हे दोन्ही मिळून एटीपी ही एनर्जी करन्सी तयार करण्याचं काम करतात आणि याला म्हणलं जातं सेल्युलर रेस्पिरेशन. सो हे पॉइंट आपण बघणार आहे. आणि फायनली या लेसन मध्ये तुम्ही रेग्युलेशन ऑफ रेस्पिरेशन, सो रेस्पिरेशन रेग्युलेट कसं केलं जातं तो मेकॅनिझम दिलेला आहे. आणि लास्ट बट नॉट द लिस्ट, ब्रीदिंग रेस्पिरेटरी सिस्टीमशी रिलेटेड जे डिसऑर्डर आहेत ते डिसऑर्डर आपण याच्यामध्ये स्टडी करणार आहोत फायनली. सो हे होतं इंट्रोडक्शन किंवा या लेसन मध्ये तुम्ही काय स्टडी करणार आहे त्याच्याबद्दल मी तुम्हाला स्टार्टला इन्फॉर्मेशन दिली. तर यातला फर्स्ट जे स्टेट बोर्ड मध्ये इंट्रोडक्शन दिलेलं आहे ते आपण स्टार्ट करतोय. सो नेक्स्ट इज इंट्रोडक्शन फ्रॉम स्टेट बोर्ड. All living organisms require energy to carry out various life processes. Okay, so जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे यांच्या बॉडीमध्ये वेगवेगळ्या लाईफ प्रोसेसेस होतात. फॉर एक्झाम्पल रेस्पिरेशन आहे, डायजेशन आहे, त्यानंतर नेक्स्ट एक्सक्रिएशन आहे, रिप्रोडक्शन आहे, कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन आहे. तर या ज्या वेगवेगळ्या लाईफ प्रोसेसेस आहेत त्या सगळ्या लाईफ प्रोसेससाठी एनर्जीची गरज असते. ना ही जी एनर्जी आहे ती एनर्जी आपल्याला कशामधून मिळते? सो दिस एनर्जी वी गेट फ्रॉम ऑर्गॅनिक कंपाऊंड. दॅट इज फूड वी ईट. जे आपण फूड मटेरियल खातो त्या फूड मटेरियल मधून, त्या ऑर्गॅनिक कंपाऊंड मधून आपल्याला एनर्जी मिळते. पण ह्या ऑर्गॅनिक कंपाऊंड मध्ये जी एनर्जी आहे इट इज नॉट इन युजेबल फॉर्म, नॉट इन युजेबल फॉर्म. सो ऑर्गॅनिक कंपाऊंड मध्ये जी काही केमिकल एनर्जी आहे ती एनर्जी आपण डायरेक्टली यूज नाही करू शकत. आपल्या बॉडीची जी एनर्जी करन्सी आहे ती आहे एटीपी. सो ऑर्गॅनिक कंपाऊंड मध्ये केमिकल एनर्जीच्या फॉर्म मध्ये जी एनर्जी आहे ती फर्स्ट एटीपीच्या फॉर्म मध्ये कन्वर्ट करून घेणं गरजेचं आहे. सो ऑर्गॅनिक कंपाऊंड मध्ये जी एनर्जी आहे जी काही एनर्जी आहे ही एनर्जी युजेबल फॉर्म मध्ये कन्वर्ट करण्यासाठी आपल्याला ऑक्सिजनची रिक्वायरमेंट असते. सो ऑक्सिजन आणि हे ऑर्गॅनिक कंपाऊंड किंवा फूड मटेरियल ह्या दोघांच्या मदतीनं आपण आपल्या बॉडीमध्ये एनर्जी फॉर्म करत असतो. आणि ही जी एनर्जी आहे ती एटीपी ॲडेनोसाइन ट्रायफॉस्फेट या फॉर्म मध्ये आपल्या बॉडीमध्ये एनर्जी जी आहे ती तयार केली जाते आणि आपण ते यूज करतो. सो बघा पुन्हा एकदा इंट्रोडक्शन. ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम रिक्वायर एनर्जी अँड दिस एनर्जी इज रिक्वायर्ड टू कॅरी आउट व्हेरियस लाईफ प्रोसेसेस. तर ही जी एनर्जी आहे दॅट एनर्जी वी गेट फ्रॉम ऑर्गॅनिक कंपाऊंड, व्हेरियस फूड मटेरियल दॅट वी ईट, बट द एनर्जी इन द ऑर्गॅनिक कंपाऊंड इज नॉट इन युजेबल फॉर्म. सो वी रिक्वायर टू कन्वर्ट इट इन युजेबल फॉर्म. युजेबल फॉर्म मध्ये कन्वर्ट करणं गरजेचं आहे. मग त्यासाठी आपण हे ऑर्गॅनिक कंपाऊंड विथ द हेल्प ऑफ ऑक्सिजन आपण ब्रेक करणार आहे आणि त्याच्यापासून एटीपीच्या फॉर्म मध्ये एनर्जी तयार करणार आहे. आणि याच्यासाठी आपल्याला रेस्पिरेशन रिक्वायर्ड असतं. सो
एटीपी प्रोड्यूस करण्यासाठी रेस्पिरेशन करणं आपल्यासाठी गरजेचं आहे. सो रेस्पिरेशन काय आहे त्याची डेफिनेशन आणि रेस्पिरेशनशी रिलेटेड एक इक्वेशन दिलेले आहे, तर ते इक्वेशन आपण या ठिकाणी स्टडी करणार आहे. सो नेक्स्ट इथे इंट्रोडक्शन झालेली आहे. त्यानंतरचा नेक्स्ट जो कंटेंट आहे ते आहे रेस्पिरेशनची डेफिनेशन आणि त्याच्यामध्ये दिलेलं केमिकल इक्वेशन ते आपण इथे बघतोय. सो नेक्स्ट इज रेस्पिरेशन. Respiration is a biochemical process. So first of all, respiration, it is a biochemical process. Bio means it happens in living organism and chemical means various reaction took place in this respiration. Hence it is called as biochemical process. So respiration is a biochemical process in which oxidation of organic compound in orderly manner for liberation of chemical energy in the form of ATP. It is called respiration. So once again see definition. Respiration, it is biochemical process. So remember this word, it is biochemical process. Next, in this process there is oxidation of organic compound. All of you know what is meant by oxidation. Oxidation सगळ्यांना माहिती आहे. Oxidation is either gain of oxygen or loss of hydrogen or loss of electron. It is called as oxidation. So जे organic compound म्हणजे जे फूड मटेरियल आपण घेतलेले आहे याच्यामध्ये इलेक्ट्रॉन जे ते रिमूव्ह केले जातात किंवा काढून घेतले जातात आणि या प्रोसेसला आपण ऑक्सिडेशन म्हणतो. सो रेस्पिरेशन मध्ये ऑर्गॅनिक कंपाऊंडचं ऑक्सिडेशन होणार आहे. सेकंड थिंग, इन ऑर्डरली मॅनर. त्याच्यामध्ये ऑर्डर किंवा सिक्वेन्स जो आहे तो नेसेसरी आहे. त्याच्यामध्ये फर्स्ट जे दिलेलं आहे त्याच्यामध्ये ग्लायकोलिसिस सायटोप्लाझम मध्ये कॅरी आउट केलं जातं. ग्लायकोलिसिस नंतर नेक्स्ट जे ऍसिटिल कोए फॉर्म होतं ते मायटोकॉन्ड्रियाच्या मॅट्रिक्स मध्ये एंटर करतात आणि मॅट्रिक्स मध्ये क्रेब सायकल आणि बाकीच्या प्रोसेसेस होतात आणि एनर्जी प्रोड्यूस केली जाते. सो देयर इज वन ऑर्डरली मॅनर फॉर लिबरेशन ऑफ केमिकल एनर्जी इन द फॉर्म ऑफ एटीपी. सो जे आपण फूड मटेरियल खाल्ले याच्यामध्ये जी एनर्जी आहे ती केमिकल फॉर्म मध्ये स्टोअर केलेली आहे आणि ही केमिकल एनर्जी एटीपीच्या फॉर्म मध्ये कन्वर्ट करणं गरजेचं आहे. एटीपी फॉर्म झाले तर त्याच फॉर्म मधली एनर्जी फक्त आपल्या बॉडीमध्ये यूज करता येते, दुसरी एनर्जी आपण यूज करू शकत नाही. सो दिस इज रेस्पिरेशन. सो हे स्टेट बोर्डचा लेसन आहे. तुम्हाला याच्यामध्ये स्टेट बोर्डला फायनल एक्झामला डेफिनेशन विचारले जातात. सो तिथे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे व्हॉट इज रेस्पिरेशन. सो फायनली एकदा रिपीट करते. रेस्पिरेशन इज ए biochemical process. So this is first step. It is a biochemical process in which oxidation of organic compound take place. So second point is oxidation of organic compound. This oxidation take place in orderly manner. It take place in orderly manner for liberation of chemical energy in the form of ATP and it is called as respiration. या फेनॉमेनॉनला रेस्पिरेशन असं म्हटलं जातं. सो फर्स्ट ऑफ ऑल सगळ्यांनी ही डेफिनेशन लक्षात ठेवायची आणि बुक मध्ये लिहून ठेवायची. त्यानंतर नेक्स्ट याच्यामध्ये एक इक्वेशन दिलेले रेस्पिरेशनचं. इक्वेशन येते बघा C6H12O6. It is glucose. It is a formula of glucose along with 6O2 oxygen. In presence of oxygen from this glucose we get ATP. But during formation of ATP 6CO2 6H2O plus 38 ATP are formed. ओके. सो आपण जे खाल्लेलं फूड मटेरियल आहे ते फूड प्लस आपण इनहेल केलेलं ऑक्सिजन ह्या दोघांच्या फॉर्म मध्ये या दोघांपासून आपल्या बॉडीमध्ये एटीपीच्या फॉर्म मध्ये एनर्जी जी आहे ती तयार केली जाते. सो बघा जर आपण एक ग्लुकोजचं मॉलिक्यूल खाल्लेलं असेल आणि ऑक्सिजन अवेलेबल असेल तर त्याच्यापासून 38 एटीपी तयार होतात
पण तेच जर एक ग्लुकोजचा मॉलिक्यूल आहे पण ऑक्सिजन नाहीये, त्या कंडिशन मध्ये फक्त 2 ATP फॉर्म होतं. सो आपण बघू शकतो जर ऑक्सिजन अवेलेबल नसेल तर त्याच फुल मटेरियल पासून खूप कमी एनर्जी जी आहे ती आपल्या बॉडीमध्ये प्रोड्यूस होते. सो यावेळी मॅक्झिमम एनर्जी प्रोड्यूस करण्यासाठी आपल्याला ऑक्सिजनची गरज असते. सो हे दोन्ही पॉइंट रेस्पिरेशन अँड इक्वेशन हे व्यवस्थित लक्षात ठेवायचे. फर्स्ट डेफिनेशन ऑफ रेस्पिरेशन अँड सेकंड इज द इक्वेशन ऑफ रेस्पिरेशन. सो इथे आपली डेफिनेशन झालेली. त्यानंतरचा नेक्स्ट पॉइंट जो आहे तो रेस्पिरेटरी मेकॅनिझम तो आपण स्टार्ट करतोय. नेक्स्ट इज ऑर्गन्स ऑफ रेस्पिरेटरी एक्सचेंज. सो रेस्पिरेटरी एक्सचेंज मध्ये जे ऑर्गन्स इन्व्हॉल्व होतात तर त्या ऑर्गन्स बद्दल सुरुवातीला शॉर्ट मध्ये इंट्रोड्यूस केलेले आणि हे जे ऑर्गन आहेत ते वेगवेगळ्या ऑर्गॅनिझम मध्ये वेगवेगळे रेस्पिरेटरी ऑर्गन आहेत. तर त्याची एक लिस्ट दिलेली आहे स्टेट बोर्डच्या बुकमध्ये आणि एनसीईआरटी मध्येही ते कंटेंट दिलेले आहे. सो ते आपण बघणार आहे. सो हा पॉइंट सुद्धा नीट पॉइंट ऑफ व्ह्यू महत्वाचा आहे, याच्यावरती क्वेश्चन विचारले जातात. सो रेस्पिरेटरी ऑर्गन जे दिलेले तर याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा रेस्पिरेटरी एक्सचेंज. रेस्पिरेटरी एक्सचेंज means exchange of gases. It is just physical process. गॅसेसचा जो एक्सचेंज आहे हे फक्त फिजिकल प्रोसेस आहे. याच्यामध्ये कोणतीही केमिकल रिएक्शन जी आहे ती रिएक्शन कॅरी आउट केली जात नाही. हेन्स रेस्पिरेटरी एक्सचेंज इट इज जस्ट फिजिकल प्रोसेस. सेकंड थिंग, रेस्पिरेटरी एक्सचेंज साठी जे सरफेसेस आहेत त्याच्यामध्ये इफिशियंट रेस्पिरेटरी एक्सचेंज व्हावं यासाठी या रेस्पिरेटरी सरफेस कडे काही की फीचर्स असणं गरजेचे. तर ते फीचर्स कुठले बघा. फॉर इफिशियंट एक्सचेंज ऑफ गॅसेस. फॉर इफिशियंट एक्सचेंज ऑफ गॅसेस फीचर्स इन रेस्पिरेटरी ऑर्गन. रेस्पिरेटरी ऑर्गन मध्ये जे फीचर्स रिक्वायर्ड आहेत ते दिलेले. सो कुठले कुठले फीचर्स असतात बघा. सगळ्यात महत्वाचा रेस्पिरेटरी एक्सचेंज साठी जो फीचर आहे तो म्हणजे लार्ज सरफेस एरिया. आपले जे रेस्पिरेटरी ऑर्गन आहेत कुठल्याही ऑर्गॅनिझमचा तर त्या रेस्पिरेटरी ऑर्गनचा सरफेस एरिया लार्ज असणं गरजेचं आहे. सरफेस एरिया जेवढा लार्ज असणार तेवढा गॅसेसचा एक्सचेंज जो आहे तो इफिशियंटली केला जातो. तुम्ही आताच बघितलं आपल्या लंग्स मध्ये अल्व्हेओल आहेत. हे स्मॉल बलून लाईक स्ट्रक्चर फॉर्म झालेले विच आर कॉल्ड ॲज अल्व्हेओल आहे. ते जे अल्व्हेओल आहेत यांचा सरफेस एरिया मॅक्झिमम व्हावा यासाठी हे अल्व्हेओल आपल्या लंग्स मध्ये फॉर्म झालेले. सो फर्स्ट कंडिशन सांगितली गॅसेसचा इफिशियंट एक्सचेंज व्हावा यासाठी रेस्पिरेटरी सरफेस जे ते त्यांचा लार्ज सरफेस एरिया असणं गरजेचं आहे. Second thing, those respiratory organs should be thin and highly vascularized. रेस्पिरेटरी एक्सचेंज जे ऑर्गन आहेत ते थिन असणं गरजेचं आहे. जर थिन असतील तरच गॅसेसचा एक्सचेंज होऊ शकतो. आणि सेकंड थिंग, हायली व्हॅस्क्युलराइज. व्हॅस्क्युलराइज मीन्स रिचली सप्लायड विथ ब्लड कॅपिलरीज. याच्या बाजूला ब्लड कॅपिलरीचा सप्लाय रिच असणं गरजेचं आहे. So first point सांगितला respiratory organ they should have large surface area. Second, the respiratory organ must be thin and highly vascularized. Next, those respiratory organ must remain moist. हे जे ऑर्गन आहेत हे ऑर्गन मॉइस्ट असणं गरजेचं आहे. जर ऑर्गन मॉइस्ट असतील तर त्याच्यामध्ये ऑक्सिजन डिझॉल्व होतो आणि पटकन गॅसेसचा एक्सचेंज आहे तो कॅरी आउट केला जातो. सो these criteria should be there in respiratory organ for efficient exchange of gases. So we have started second point, organs of respiratory exchange. त्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं रेस्पिरेटरी एक्सचेंज इट इज जस्ट फिजिकल प्रोसेस. सेकंड थिंग, फॉर efficient exchange of gases, features in respiratory organ. So first is those respiratory organ should have large surface area.
organ should be thin, highly vascularized, and those organ must be moist. हे फीचर्स त्या ऑर्गन कडे असणं गरजेचे आहे, तर गॅसेसचा इफिशियंट एक्सचेंज जो आहे तो त्या ठिकाणी कॅरी आउट केला जातो. सो इथपर्यंतचा जो कंटेंट मी तुम्हाला सांगितला याच्यामध्ये फर्स्ट इंट्रोडक्शन मध्ये तुम्हाला सांगितलं ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम रिक्वायर एनर्जी टू कॅरी आउट लाईफ प्रोसेसेस. सेकंड तुम्हाला सांगितलं ही जी एनर्जी आहे ती आपल्याला ऑर्गॅनिक कंपाऊंड मधून मिळते, फक्त ती युजेबल फॉर्म मध्ये नाहीये. युजेबल फॉर्म मध्ये कन्व्हर्ट करण्यासाठी आपण रेस्पिरेशन कॅरी आउट करत असतो. नेक्स्ट तुम्हाला मी रेस्पिरेशनची डेफिनेशन सांगितली. रेस्पिरेशन इज ए बायोकेमिकल प्रोसेस in which oxidation of organic compound take place in orderly manner for release of energy in the form of ATP. It is called as respiration. Next मी तुम्हाला रेस्पिरेशनचं इक्वेशन सांगितलं. आणि फायनली रेस्पिरेटरी एक्सचेंजचे जे ऑर्गन आहेत ते ऑर्गनकडे हे मेन फीचर्स असणं गरजेचे आहे. फर्स्ट दे शुड हॅव लार्ज सरफेस एरिया. सेकंड दोज ऑर्गन शुड बी थिन अँड हायली व्हॅस्क्युलराइज्ड अँड ऑर्गन मस्ट बी मॉइस्ट. हे फीचर्स असणं गरजेचे आहे. त्याच्यानंतरचा नेक्स्ट जो पॉईंट दिलेला आहे, सो प्लांट पासून ते व्हरायटी ऑफ ॲनिमल यांच्यामध्ये कुठले रेस्पिरेटरी ऑर्गन आहेत ते आपण नेक्स्ट पॉईंट मध्ये कंटिन्यू करणार आहोत. थँक्यू.